रूपकाम डोळा जे बघतो ते सगळं चित्रीकरणच आहे ना. चांगली चित्र बघायची, हे मला हवं, यातलं मला असं पाहिजे होतं. मग चित्रीकरणाचं काम नुसतं सिनेमा नुसता मला नुसतं एडिटिंग करीत राहायचं, डोळ्यांनी नुसती चित्रच काढत राहायची. त्यात बरी असतील वाईट असतील सगळी चित्र आणि ती साठवली जातात. सामान्य काय विज्ञानाचा कॅमेरा भरपूर साठवू शकेल, पण डोळा किती साठवेल याचा नियम. तरी सुद्धा विज्ञानांतर्गत लोक म्हणतात एक 9-10 हजार चित्र काढतो डोळा रोज, आणि ती 9च्या 9,000 साठवून ठेवण्याचं सामर्थ्य आहे. आणि एवढं साठवून देखील अमुक मनुष्य मी तांबड्या मारुतीजवळ बघितला, हा काळ्या मारुतीजवळ बघितला, हा कोल्हापुरात बघितला, हे अचूक 10-20 वर्षांना मनुष्य सांगू शकतो. म्हणजे किती त्यामध्ये बदल होत नाही, इतकं साठवण्याचं केंद्र डोळ्यामध्ये आहे. कानानं ऐकलेलं गाणं अमुकच आहे, याचा गायक हा आहे, गायिका ही आहे, या गाण्याचे बोल हे आहेत, हे माणसं सांगतात. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हा वास अमुक उदबत्तीचा आहे, हा वास असा आहे. ते देवपूजेला जरी बसलो तरी दूध करपलंय, चहा करपलाय, भाजीचा वास यायला लागलाय, गॅस सुटलाय. देवपूजा करताना सुद्धा ह्यांचं बोलणं असतंय का ते संस्कार गंधाद्वारे येतात. म्हणजे प्रत्येक पदार्थाचे असे संस्कार, प्रत्येक विषयाचे संस्कार, आणि असे प्रत्येक विषयाचे संस्कार महाराज आम्ही केंद्रित करून त्या बुद्धीमध्ये भरलेले आहेत, किंवा त्याचं ज्ञान होत राहतं. आणि अशा वृत्ती ज्ञानानं प्रत्येक पदार्थावर जगलेली वासना आणि यानं वाढलेली विषयासक्ती, आणि ही विषयासक्ती दूर करायचं सामर्थ्य स्वतः अंतर्गत नाही, ती श्रीगुरूंच्या जवळ बसूनच शिकावं लागेल. विषयासक्ती कशी कमी करता येईल, मला वैराग्य कसं वाढवता येईल, म्हणून साधना ही स्वतःपुरती असावी, मर्यादित पाहिजे, वैयक्तिक पाहिजे.